नासतले, मया पिळगांव आणि पाळये नासतले हांगासल्या इवन दो म्हणजे आम्ही म्हणटा की वेळी सारकेल्या कॉन्स्टिट्युन्सीत जे आमचे कॅथलिक ट्रायबल भाव रावता तांच्या पर्यंत हे सरकार पावचे म्हणून हाजो ट्रायबल रीच व सगळ्यापर्यंत वाडोवपा खातीर सदोतीत आमच्या सरकारान प्रयत्न केलो. स्पीकर सर तितून हांव डिटेल वचना म्हणजे हे सगळे सांगता आसतना ह्या स्किमीच्या बरोबर फॉरेस्ट रायट ऍक्ट ह्यो काढल्यो. फॉरेस्ट रायट ऍक्ट क्लेम करपा खातीर 2013-14 सुरवात जाल्यो. जवळपास 10,000 एप्लिकेशन येयली आणि ताज्या उपरांत लॉंग पेंडिंग आसलेलो प्रोसेस 2019 हांवें एक्सपर्टायज केलो आणि ताज्या उपरांत जवळपास 3,000 लोकांक आतापर्यंत त्यांचे फॉरेस्ट रायट ऍक्ट इन्क्लुडिंग द 70 त्यांच्या जे फॉरेस्ट रायट ऍक्ट तांच्या प्रमाणे तांकां सनदी मेळपाक लागल्यो आणि आता उरलेलो प्रोसेस पयर हांवें मिटींग घेवन फास्ट ट्रॅक केला. आमचो तो ध्येय आसा की आता ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्सिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो आसा त्या लोकांपर्यंत पावच्यो. स्पीकर सर आम्ही ज्यो स्किमीचेर उलयले त्या स्किमीचेर दर फावटी नवीन नवीन स्कीम भितर ऍड ऑन करीत असता. आता आम्ही रिसेंटली जी आसा पळय न्ही म्हणजे ट्रायबल भुरग्यांक जेई आणि नीटाचे सुद्धा ट्युशना खातीर एक स्कीम लॉन्च केल्या. ती नव्यान स्कीम आसा. हे सगळे करता असताना स्पीकर सर आमच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आम्ही म्हणटा तशें ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट गोंयांत सुरू हांवें येता पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर येता कित्याक सांगलें तुका हांवें तुवें विजनाचो प्रश्न विचारला तुवें इतिहास सांगलो म्हाकाय सांगपाची गरज आसा म्हणून हांवें सांगलें तो हांवें स्पिडीन सांगला म्हाका खंयसरूय टायमपास करपाचो ना म्हणून सांगता कारण तुवें म्हटलें तुवें जे आरोप केला पळय न्ही तो आरोप म्हाका जर फोडून काडटलो आसत जाल्यार सांगपाची गरज आसली म्हणून हांवें हें सांगलेलें आसा आणि ताका लागून स्पीकर सर ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही हे आम्ही सांग्यात एस्टाब्लिश केले जेणेकरून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले त्यांचे कुजिन्स आसतले तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्धतीचे वेगवेगळे एड्युकेशनल आसतले सामाजिक आसतले कल्चरल आसतले हाजे रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आम्ही हांगासर करपाक घेतला तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरता उरलो प्रश्न रिजर्वेशनाचो पॉलिटिकल रिजर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडिंग उरलेली. याच हावजान बाब गणेश गांवकर हांच्यांनी तो ठराव हाडलो आणि ह्या हावजातल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडिंग अपोजिशन कारण खंयचोय ठराव आणि पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज असता आणि तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो. हांवें ना म्हणूंक ना अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जाणांनी कारण सगळ्या जाणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जाणांनी पास केलो एकदा आणि दोनदा रेझोल्युशन पास जाले. स्पीकर सर हे दोनदा रेझोल्युशन पास जाल्या उपरांत ते आम्ही केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचे हाजेर रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हे स्वतः माझ्या बरोबर आशिल्ले. आम्ही ते होम मिनिस्टराकूय दिले आणि ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रातले तांकांय दिले. स्पीकर सर हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव हे ट्रायबल रिजर्वेशन बिल जे आसा पळय न्ही हे दोन फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतले कसले बिल येता काय म्हणून. स्पीकर सर नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आणि ट्रायबल बिल जे आसा पळय न्हू हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुकाय सारखे खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी झाले ना. स्पीकर सर त्या खातीर बिल पास करप हे खरे म्हणजे सरकार पक्षा बरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसता हो गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बिल जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जाले आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो काँग्रेसीन विरोध प्रोटेस्ट चलतालो त्या वेळार भाषण पहिला
संबंध देशभरातल्या लोकांक पडला आता एक हांव करेक्ट आता हेज्या होणे बिल पास करपा जाय जाल्यार ऑपोजिशना भायर पासून पास केले कित्याक केला तेमी स्पीकर सर हाऊसच चलोवंक दिवंक ना हाऊसच्या पास तेच दिसा जाता एकदा आणि दोनदा झाली प्रोटेस्टिंगा चलता बिहाराचेर अबाउट दॅट रोल तेन्ना अटॅक ओडिया अटॅक नाकमो अटॅक बिला हेजो पयलू कितलीशी पास जाल्या तेन्ना विरोधक नासतना विरोधक कॉन्स्टिट्युशनल क्लिअर कट आन्सर जाय की केन्नापर्यंत आपले स्पीकर सर हांव परतूय सांगता आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे आमचे तर म्हणणे असले की 27 रिझर्वेशन लागू करचे पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे अमेंडमेंट पास करून जाता काश्मीराक केल्ले आसा Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.